पुण्याच्या महापौर मंजुषाताई नागपूर आपल्यासोबत आहेत। ताई, पुणे शहरामध्ये कमी वेळामध्ये जास्त पावसाची नोंद झाली। अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला, घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। तुम्ही समतानगरमध्ये गेलेलो होतात, झाड पडून एका महिलेचा मृत्यू झाला। शहरातली नक्की परिस्थिती आता पूर्वपदावरती आलेली आहे का? किती ठिकाणी नुकसान झालं? बऱ्याच ठिकाणी नुकसान झालंय। अजून माझ्याकडे काही ठिकाणं आणि आकडेवारी येते आहे, परंतु सिंहगड रोड परिसरात जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी घरांमध्ये पावसाचं पाणी जाऊन लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे। त्याचे पंचनामे करायला मी आत्ता सांगितलेले आहेत। पावसाची परिस्थिती दरवर्षी आपल्याला असं लक्षात येतं की पाऊस हा कमी वेळेत अधिक पडतोय आणि त्याला प्रशासनाची जी कार्यपद्धती आहे त्याच्यावरती आपल्याला एक मॉडेल चेंजची आवश्यकता आहे। म्हणजे जे काही डिझास्टर आपल्याकडे येत आहे त्या पद्धतीने आपण मोल्ड होण्याची गरज आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांवरती नाली जे आहे ते तुंबलेले पाहायला मिळाले। पावसाळीपूर्व कामं जे आहेत ते सध्या सुरू आहेत, मात्र पावसाळ्याच्या आधीच आता उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस पडतोय, त्यामुळे सुद्धा नाल्यांची परिस्थिती समोर येते। अनेक ठिकाणी कामं झालेली नाहीत। पावसाळ्यापूर्व जी कामं जी आहेत ती लवकरात लवकर व्हावीत आणि चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी काय प्रयत्न? 2 महिन्यापासून ज्या काही 2-3 आढावा बैठक झाल्या त्यावेळेला मी आयुक्तांना असं म्हणाले होते की ओढे, नाले आणि पावसाळी गटार ह्याच्यामध्ये कचरा जात राहतो, तर हे वर्षभर क्लीन होत राहिले पाहिजेत। आणि आता जे काय पावसाचं आपण परिस्थिती पाहिली की पाऊस जरा आधीच येतोय। गेल्या वर्षी एप्रिलमध्ये किंवा मे मध्ये आला होता, एप्रिल एंडमध्ये, आणि यावर्षी तर मार्चमध्ये सुरू झालाय। तर आपण बजेट असं केलं पाहिजे की आपल्याला निदान फेब्रुवारीमध्ये किंवा जानेमध्ये सुद्धा आपल्याला सतर्क राहून हे सगळं क्लिनिंग आणि बाकीची प्रोसिजर पूर्ण केली पाहिजे। आता काही वेळापूर्वी या ठिकाणी झाड पडलेलं होतं, सध्या अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत। एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, त्यांना काय मदत जी आहे ती महानगरपालिकेकडून केली जाईल? नक्कीच करायला हवी आहे आणि मी त्याची आता माहिती घेते की आपल्याकडनं काय मदत होऊ शकेल। जे शक्य आहे ते नक्कीच आम्ही करू। संपूर्ण शहरामध्ये पंचनाम्याची तुम्ही सूचना केली आहे? हो, संपूर्ण शहरामध्ये पंचनामे होतील। आपण पाहतोय की पुणे शहरामध्ये पावसामध्ये नुकसान झालेलं आहे, संपूर्ण शहरामध्ये पंचनामे जे आहे ते केले जातील अशी प्रतिक्रिया महापौर मंजुषा नागपूर यांनी दिल्यास पाहिलं होते। कॅमेरा पर्सन विकी सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।